नमस्कार, मी सौ किशोरी सुधाकर फुके, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग ITIA गर्ल्स अकोला. मी आज तुम्हाला ब्लँचिंग या प्रक्रियेची माहिती देत आहे. ब्लँचिंग ही प्रक्रिया आपल्या टोमॅटो प्रोडक्ट्स या नावाच्या चॅप्टरमध्ये फार महत्त्वाची आहे. टोमॅटो प्रोडक्ट्समध्ये आपण टोमॅटोची माहिती घेतलेली आहे थेरॉटिकली. त्याच्यानंतर टोमॅटोचे महत्त्व आपण थेरॉटिकली त्याची माहिती करून घेतलेली आहे. टोमॅटोमध्ये वेगळ्या प्रक्रिया कोणत्या केल्या जातात टोमॅटोवर आणि त्याच्यापासून पदार्थ कोणते कोणते तयार केले जातात, जसे केचप आहे, सॉस आहे, चटणी आहे, पिकल आहे. डिहायड्रेशनद्वारे वेफर्स तयार केले जाते. नंतर टोमॅटो टिकवायचे असेल तर फ्रीजिंग या पद्धतीमध्ये कसे टोमॅटो टिकवले जाते याची माहिती आपण थेरॉटिकली घेतलेली आहे. पण ब्लँचिंग ही प्रक्रिया जी आहे ती करण्याची कृती आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला ब्लँचिंगची व्याख्या माहिती असणे आवश्यक आहे. आणि ब्लँचिंगची व्याख्या ही आहे की एका ठराविक तापमानावर एक ठराविक वेळेत त्या भाज्यांना उष्णता दिली जाते आणि नंतर लगेच थंड पाण्यात त्याला ट्रान्सफर करण्यात येते. बर्फाचं पाणी यासाठी वापरतात आणि या पूर्ण प्रक्रियेला ब्लँचिंग असे म्हणतात. आणि ब्लँचिंग करण्याच्या ज्या दोन पद्धती आहेत ती एक आहे हॉट वॉटर पद्धत आणि दुसरी आहे स्टीमिंग पद्धत. हॉट वॉटर पद्धतमध्ये काय केलं जातं की गरम पाण्यात भाज्या उकळल्या जातात आणि त्यानंतर थंड्या पाण्यात त्याला ट्रान्सफर केल्या जातात. तर गरम पाण्याची उष्णता जी असते ती आहे 88 ते 99 डिग्री सेल्सिअस. आणि स्टीमिंग या पद्धतीमध्ये स्टीम चेंबरमध्ये ह्या भाज्यांना एका बेल्टवरून सरकवल्या जाते आणि अशा रीतीने त्यांचं ब्लँचिंग केल्या जाते. ब्लँचिंग करण्यामागचं उद्दिष्ट हे असते की ब्लँचिंगचा जो रंग आहे, ब्लँचिंग केल्यानंतर भाज्यांचा जो रंग आहे तो टिकवायचा असतो आपल्याला. त्याचा वास टिकवायचा असतो, म्हणजे भाज्यांना जो एक सुगंध असतो तो आपल्याला टिकवायचा असतो. त्याच्यानंतर रंगात कोणताच भाज्यांमध्ये बदल झाला नाही पाहिजे. आणि किनो प्रक्रिया म्हणजे जी किनो असतात भाज्यांमध्ये त्याची वाढ थांबवण्याची प्रक्रिया आपल्याला थांबवायची असते. किनोची वाढ थांबवण्याची प्रक्रिया आपल्याला थांबवायची असते. ही ब्लँचिंगद्वारे साध्य होऊ शकते. त्याच्यानंतर ब्लँचिंगसाठी जे टायमिंग लागतं ते भाज्यांच्या प्रकारावर अवलंबून असतं, भाज्यांच्या आकारावर अवलंबून असतं. त्याच्यानंतर तुम्ही भाज्यांना किती वेळ उष्णता देणार आणि शिजवण्याच्या पद्धती काय राहणार तुम्हाला भाज्यांच्या याच्यावर ब्लँचिंगचं टायमिंग अवलंबून असतं. आता ब्लँचिंग करण्यासाठी आपल्याला जो गरम पाणी लागतं ते भाज्या बुडतील एवढं पाणी घ्यायचं. आणि मग त्याच्यानंतर त्या भाज्या जेव्हा आपण ट्रान्सफर करू थंड्या पाण्यात, तर थंड पाणी आधी तयार करून घ्यायचं. थंड पाणी तयार करायचं म्हणजे बर्फ घ्यायचा एका बाउलमध्ये आणि त्याच्यात पाणी टाकायचं. अशा रीतीने ते थंड पाणी तयार करून घ्यायचं. मग भाज्या बुडतील एवढं गरम पाणी घेतल्यानंतर त्यात भाज्या उकळल्यानंतर त्या थंड पाण्यात नंतर ट्रान्सफर करायचे असतं. आणि उद्दिष्ट हे असतो की त्यामुळे काय होतं की भाज्यांचे जे तंतू आहेत ते नरम होतात आणि पॅकेजिंगमध्ये मग काही अडथळा येत नाही या भाज्यांना पॅकेजिंग करताना. दुसरं, त्यातली हवा बाहेर निघून जाते ब्लँचिंगद्वारे आणि भाज्यांचा रंग जसा आहे तसाच टिकतो आणि वास पण टिकतो. तर अशा रीतीने मग ब्लँचिंगद्वारे आपण आपल्या भाज्यांचा रंग, वास आणि भाज्यांमधली हवा अशा रीतीने आपण काढू शकतो. आता तुम्हाला मी एक फ्लो चार्ट देत आहे ग्रीन बीन्सवरचा. ग्रीन बीन्स म्हणजे हिरव्या शेंगा. आता ह्या शेंगा ज्या घ्यायच्या असतात त्याचं आधी सॉर्टिंग करून घ्यायचं. सॉर्टिंग म्हणजे त्याची विभागणी करून घ्यायची असते. ज्या भाज्या आपल्याला फ्रेश आहे, ज्या शेंगा आपल्या फ्रेश आहे, ताज्या आहे अशा निवडायच्या असतात. खराब झालेल्या शेंगा बाजूला काढायच्या असतात. त्याच्यानंतर त्यांचं ट्रिमिंग करायचं असतं, म्हणजे नको असलेला भाग काढून टाकायचं असतं. जसे देठं आहे शेंगांचे ते बाजूला काढून टाकायचे असतात. त्याच्यानंतर त्यांचं कटिंग करायचं असतं. शेंगाचे काप करायचे असतात. शेंगाचे काप करायसाठी आपल्याला 1 इंचाची शेंग हवी असेल तर 1 इंचाचे काप सगळे करून घ्यायचे असतात. त्याच्यानंतर भाज्या वाहत्या पाण्याखाली धुवून घ्यायच्या. त्याच्यानंतर ब्लँचिंग करायचं. ब्लँचिंग करायसाठी जे टेम्परेचर लागतं ते आहे 92 डिग्री सेल्सिअस आणि 3 मिनिटासाठी या शेंगांना ब्लँचिंग करायचं. त्याच्यानंतर फ्रीजिंग करायचं -35 डिग्री सेल्सिअसवर 10 मिनिट. आणि ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर मग
त्या शेंगांना तुम्ही पॅकेजिंग करू शकता त्या शेंगांचं आणि मग स्टोअर करू शकता. स्टोरेजसाठी जे टेम्परेचर लागणार ते -18 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर टोमॅटोला जेव्हा तुम्हाला ब्लँचिंग करायचं असते तेव्हा ट्रिमिंग ही प्रक्रिया फार आवश्यक असते आणि ट्रिमिंग करायसाठी तुम्हाला त्याचे जो भाग आहे तो अशा रीतीने चाकूने काढून घ्यायचा असतो आणि ही ट्रिमिंग झाल्यानंतर मग ते वाहत्या पाण्याखाली धुवून मग त्याला तुम्ही स्वच्छ पाण्याखाली धुवून मग त्याला ब्लँचिंग करायचं असतं आणि ब्लँचिंग ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही टोमॅटोला अशा रीतीने एअरटाईट पॉलिथिनमध्ये पॅक करू शकता आणि अशा रीतीने तुम्ही मग त्याचा स्टोअर करू शकता. आता हे ब्लँचिंगवर प्रश्न विचारतात की टोमॅटोसाठी ब्लँचिंगसाठी लागणारा तापमान किती असायला हवं, ब्लँचिंगसाठी टायमिंग किती लागतं टोमॅटोला, असे प्रश्न तुम्हाला नेहमी एक्झाममध्ये येतात. त्याची माहिती असणे तुम्हाला आवश्यक आहे. धन्यवाद.